धाव घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होते आहे। न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। या क्षणाची महत्त्वाची गोष्ट, माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। या सुनावणीमध्ये कोकाटेंना अटकेपासून दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जर असा दिलासा मिळाला तर तो कोकाटेंसाठी फार महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो। मात्र जर दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटेंच्या अटकेची शक्यता अधिक वाढणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अमोल, या ठिकाणी सत्र न्यायालयाकडनं जी निर्णय देण्यात आलेला आहे त्याविरोधात कोकाटे यांच्या वकिलांकडनं हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर जी याचिका करण्यात आलेली आहे त्यामध्ये या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात एक भूमिका द्यावी उच्च न्यायालयाने आणि दुसरीकडे म्हणजे जो काही एनबीटी वॉरंट हा घेऊन आलेले आहेत त्या न्यायालयाकडनं त्यावरती देखील स्थगिती द्यावी। या दोन प्रमुख मागण्यांवरतीच प्रामुख्याने ही सुनावणी होणार आहे। एनबीडब्ल्यू इश्यू केल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक हे काल लीलावती रुग्णालयात दाखल झालं होतं। त्या ठिकाणी डॉक्टरांचा नैवेद्यिक अहवाल हा देखील त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढील नेमके उपचार काय होणार आहेत या संदर्भातली माहिती देखील या ठिकाणी पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय होणार आहे। मात्र या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये एनबीटी वॉरंट आणि या स्थगिती संदर्भातला कुठलाही एक हस्तक्षेप नाहीये। त्यामुळे जरी न्यायालयाने निर्णय दिला तरी या निर्णयानंतर या एनबीटी वॉरंट बद्दल उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे महत्त्वाचं आहे आणि त्या आधारावरतीच या संदर्भात पुढील कारवाई होणार आहे। त्याचबरोबर ती न्यायवैद्यक जे अहवाल आहे यामध्ये नेमकी उपचारासंदर्भात काय माहिती येते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात कोकाटेंचे कार्यकर्ते हे देखील कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत, कोर्टात देखील उपस्थित आहेत। त्यामुळे सर्वच लक्ष या हाय व्होल्टेज एकूणच सुनावणीकडे असणार आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता। 1995चं हे प्रकरण आहे। शासकीय ज्या सदनिका आहेत त्या मध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी हा संपूर्ण खटला आहे 1995 पासून सुरू होता आणि त्यामध्ये जेव्हा दोन निर्णय आले त्या दोन निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा कोर्टाचा काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। अमोल, सूरज, पुन्हा एकदा आपण समजावून सांगूया, ज्या प्रकारे गेल्या काही तासांमधला घटनाक्रम जर आपण बघितला तर कोकाटे सध्या इस्पितळामध्ये आहेत आणि त्यांची टेस्ट होणार आहे, एंजिओग्राफी होणार आहे अशी माहिती कळते आहे। दुपारी 4 वाजता मेडिकल बुलेटिन येणार आहे असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टामध्ये नेमकं काय होतं, कुठल्या शक्यता समोर येत आहेत आणि काय निर्णय लागला तर कोकाटेंची अटक अटळ मानली जाते आहे आणि काय झालं तर कोकाटेंना अटकेपासून तात्पुरता का होईना दिलासा मिळू शकतो, काय शक्यता सध्या चर्चेत आहेत? यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जो न्यायवैद्यक अहवाल आहे यामध्ये प्रामुख्याने कोकाटे यांची जी प्रकृती आहे या प्रकृती संबंधात काय नेमके त्या ठिकाणी म्हटलं जात आहे की त्यांना किती उपचाराची गरज आहे, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्याचबरोबर ती श्वास घेण्यास त्यांना त्रास होत आहे आणि यामुळेच एंजिओग्राफी करून त्याच्यानंतर पुढील तपासाची ही दिशा डॉक्टरांकडून ठरवली जाईल आणि त्या आधारावरती जर का एखादा पेशंट मेडिकल असेल तर त्या ठिकाणी त्याला एनबीडब्ल्यू वॉरंट जे अटक वॉरंट आहे ते देऊन त्याला पुढील मुदत ही देखील दिली जाते। दुसरीकडे न्यायालयाकडून काय निर्देश येतात या संपूर्ण कारवाई संदर्भात स्थगिती मिळते का, हे दोन ऑप्शन आहेत। त्या उच्च न्यायालयात खरं तर दोन याचिका आहेत, त्यामध्ये एकतर शिक्षेला तरी स्थगिती द्याच, त्याचबरोबर ती जो एनबीडब्ल्यू वॉरंट हा नाशिक जिल्हाधिकारी न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे त्याला देखील स्थगिती द्या, या दोन मागण्या प्रामुख्याने करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ती सरकारी जे वकील आहेत त्यांनी नॉन बेलेबल वॉरंट लादण्यात आल्याची राज्य कारवाईची कोर्टात माहिती देण्यात आलेली आहे आणि कोर्टात सध्या सरेंडर झाले नसल्याचे देखील सरकारी वकिलांकडनं म्हणण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता की न्यायालयाचे निर्देश आहेत की त्यांना पकडून आणा
आणि यालाच आता सरकारी वकील म्हणत आहेत की या संदर्भात कोकाटे यांना वारंवार सांगण्यात आलं होतं, मात्र ते स्वइच्छेने हजर झालेले नाहीयेत असं देखील स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुख्य सरकारी वकील हे देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणताही अंतरिम आदेश देणार कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं. कोर्टाच्या या न्यायवैद्यक परिस्थितीची माहिती ही देखील आता उच्च न्यायालयात सांगितली जाते की त्यांना नेमका काय त्रास होतोय आणि त्यांच्यावर किती त्या ठिकाणी जे उपचार सुरू आहेत याची माहिती देखील आता कोर्टात सादर केली जाते. अमोल. निश्चितपणे सूरज, जसं तू म्हणालास त्यानुसार दोन मुद्दे आहेत. एक आहे त्यांना जी मूळ न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे ते शिक्षेला स्थगिती मिळणं, आणि दुसरं आहे त्यांच्या विरोधातलं जे अटक वॉरंट आहे त्यांच्या अटकेला स्थगिती मिळते का, या दोन्हीकडे आपलं लक्ष असणार आहे. सूरज, या व्यतिरिक्त तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो राजकीय अँगल आहे, उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतं, यानंतर बऱ्याचशा गोष्टींवर त्यांच्या राजीनामा धरून इतर अनेक गोष्टींवर, त्यांच्या फ्युचरवर, मंत्रिमंडळातील त्यांच्या स्थानावर, अनेक गोष्टींवर फायनल शिक्कामोर्तब ज्याला म्हणतो ते देखील आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. याविषयी सांगा. नक्कीच अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं कोकाटे यांना जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामध्ये 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड ही शिक्षा जर का लक्षात घेता तर 2 वर्षापेक्षा जास्त जर का शिक्षा असेल तर त्या ठिकाणी तात्काळ लोकप्रतिनिधीला आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे कोकाटेंना पुढील त्याच्यानंतर 6 वर्ष देखील निवडणूक लढवता येणार नाहीये. त्यामुळे एकूणच कोकाटेंचं जे राजकीय भविष्य आहे हे देखील या एकूणच सुनावणीवरती अवलंबून आहे. एकूणच म्हणायचं झालं तर धोक्यात आहे. या दोन्हीही कोर्टाकडनं जे निरीक्षण देण्यात आलेले आहेत ते कायम ठेवण्यात आले होते आणि त्याच विरोधात यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे. हायकोर्टात आजच्या एकूणच जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला देखील स्थगिती द्यावी. त्याचबरोबर ते जे NBW वॉरंट म्हणजे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे नाशिक न्यायालयाकडनं त्याला देखील स्थगिती द्यावी अशी प्रमुख मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचबरोबर ती ज्या पद्धतीने कोकाटे हे रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत, या न्यायालयीन जे वैद्यकीय अहवाल आहे याचा देखील एक दाखला हा त्या ठिकाणी दिला जातो आहे की त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणानंतर एका उच्च रक्तदाबाचा जो त्रास त्यांना होत आहे त्या आधारावरती त्यांचे उपचार सुरू आहेत आणि याचे देखील दाखले देऊन न्यायालयाकडनं आता ते संपूर्णतः ह्या संपूर्ण गोष्टी समोर ठेवल्या जात आहेत आणि त्यानंतर आता न्यायालय पुढे काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकीकडे अटकेची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे एकूणच राजकीय भवितव्य जे आहे हे देखील पणाला लागलेलं आहे. या एकूणच आजच्या निकालानंतर काय निर्देश येतात त्यावरती पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. निश्चितपणे सूरज, आपण बघतो आहोत की यापूर्वीपासून सुद्धा हे प्रकरण अनेकदा समोर आलेलं आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झालेली होती, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं आहे. अशा प्रकारची कारणं देत अद्यापपर्यंत कोकाटे मंत्रिमंडळामध्ये टिकून होते, मात्र त्यांना हा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा, त्याची औपचारिकता जरी बाकी असली तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं आहे. या आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. मात्र हे जे नेमकं प्रकरण आहे याविषयी आपण प्रेक्षकांना माहिती देऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं आणि कुठले कुठले महत्त्वाचे टप्पे होते ज्याच्या शेवटाकडे आता आपण म्हणतो की मंत्रिपद जाणं. मात्र ह्याच्या आधी नेमकं काय काय घडलेलं आहे गेल्या काही वर्षात. नक्कीच अमोल, जर सांगायचं झालं तर 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्पसंख्याकांची घरं ही त्या ठिकाणी कोकाटे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू आणि इतर आरोपींनी 4 घरं ही त्या ठिकाणी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर हे संपूर्ण प्रकरण नाशिक दंडाधिकारी न्यायालयात गेलं होतं. दंडाधिकारी न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्यानंतर त्यावरती 2 वर्ष आणि 10,000 दंड असा आकारण्यात आला होता. यालाच तिकडे नाशिक सत्र न्यायालयात देखील कोकाटेंच्या वकिलांनी चॅलेंज केलं होतं. या संपूर्ण सुनावणी ही पुन्हा सत्र न्यायालयात झाली. सत्र न्यायालयाने देखील त्याच निर्णयावरती शिक्कामोर्तब करत तो निर्णय तसाच कायम ठेवला होता आणि त्यानंतरच कोकाटेंच्या अडचणीत एकूणच वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. याआधी जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी कोकाटे हे ज्यावेळी मोबाईलवरती गेम खेळत होते यावरनं देखील राजकीय टीका टिप्पणी झालेली होती, विरोधक आक्रमक झाले होते आणि त्यानंतरच हे जे प्रकरण बाहेर आलं त्यामुळे त्यांच्या अडचणीत प्रामुख्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी सत्र न्यायालयाकडून नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दंडाधिकारी न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे हा कायम ठेवला, त्याच्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्या आणि त्यामुळेच कुठेतरी जी 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड
ही जी शिक्षा सुनावली यामुळेच जी शिक्षा सुनावल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना अशा महत्त्वाच्या पदावरती राहता येत नाही। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं त्यांचा जो राजीनामा आहे हा घेतला गेला आणि त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी गच्छंती झाली। यानंतर जर आपण पाहिलं तर एकूणच जे नाट्यमय घडामोडी घडल्या, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं नाशिकचं या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष होतं, कारण माणिकराव कोकाटे हे जवळपास 4 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि अजितदादांच्या एकदम जवळचे आमदार हे देखील म्हणून ते ओळखले जातात, नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे या संपूर्ण घडामोडी जर आपण लक्षात घेतल्या तर याच्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता असं देखील सांगितलं गेलं। त्याचबरोबर ते श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर नाशिक पोलिसांकडनं जे बजावण्यात आलेलं जे वॉरंट होतं न्यायालयाकडनं, त्यानंतर नाशिक पोलीस हे काल रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल झाले। लीलावती रुग्णालयात त्यांनी जर आपण पाहिलं तर डॉक्टर देवरे, कुलदीप देवरे यांचा स्टेटमेंट घेतलं की त्यांच्यावर नेमके काय उपचार करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर ती भविष्यात त्यांना काय उपचाराची गरज लागू शकते, याचबरोबर ती न्यायालयात उत्तर देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडनं जे हमीपत्र असतं की या संदर्भातली दिलेली माहिती ही खरी आहे हे देखील तिकडनं रुग्णालय प्रशासनाकडनं लेखी स्वरूपात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता एंजिओग्राफी संदर्भातला जो अहवाल आहे, एंजिओग्राफी ही करावी लागणार की नाही करावी लागणार या संदर्भातला अहवालाची वाट नाशिक पोलीस बघत आहेत। मात्र दुसरीकडे परत मी एकदा सांगतो की NBW वॉरंट आणि त्याचबरोबर ती या शिक्षेला स्थगिती हे दोन्ही प्रकरणाला आता उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता काय नेमके निर्देश देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ती पुढच्या काही वर्षात जर का मिळकत वाढ होत असेल तर घर परत करण्याची कोणती प्रावधान कायद्यात नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे न्यायालयामध्ये। आर्थिक परिस्थिती ही बदलत असते, याचबरोबर ती 93-94 वर्षामध्ये वार्षिक मिळकत ही 35,000 झाली होती असा युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला आहे। एकूणच रवी कदम जे त्यांचे वकील आहेत ते 1989 मध्ये घरांसाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेली आहे। विरेक सेक्शन्स घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज करताना 12 महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर 1988 ते 89च्या मिळकतीचा दाखला देणं हे देखील आवश्यक होतं, हे देखील स्पष्टपणे न्यायालयात म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे मिळकतीची पडताळणी कडून पात्र ठरवण्यात आल्याचा जो युक्तिवाद आहे हा कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयात केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ती 2,500 प्रति महिना उत्पन्न होतं ते 30,000पेक्षा कमी असल्याचा दावा हा देखील त्या ठिकाणी कोर्टात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जी कागदपत्र आहेत याच्या पडताळणी संदर्भातली जी हमी आहे किंवा जे पुरावे आहेत हे आता कोकाटेंच्या वकिलाकडनं न्यायालयात दिले जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आता यानंतर सरकारी वकील काय युक्तिवाद करतात किंवा हे कागदपत्र कसे बनावट आहेत, कशा पद्धतीने चुकीचा पद्धतीने ही घरं घेण्यात आली याचा संदर्भातला युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि त्यानंतर न्यायालयाचं निर्देशन येईल। मात्र तुर्तास आपण पाहतोय तर कोकाटेंच्या वकिलांकडनं ज्या पद्धतीने ही घरं मिळवण्यात आली किंवा घेण्यात आली त्याच्या कायदेशीर पुरावे हे या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, निश्चितपणे सूरज, ज्या घडामोडी सध्या आपल्याला घडताना दिसत आहेत त्याच्यामध्ये कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला देखील आहे आणि आता सगळी प्रक्रिया सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे आता यातला राजकीय भाग आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा इथून पुढे आता जेल की बेड हा एक प्रश्न आहेच, मात्र इथून पुढे कोकाटेंसमोर नेमके काय काय पर्याय आहेत आणि कशा प्रकारे आता त्यांचा इथून पुढचे प्रयत्न असू शकतात, इथून पुढे या सगळ्या केसमधनं बाहेर पडणं आणि पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात येण्यासाठी कशा प्रकारची पावलं कोकाटेंकडून उचलताना दिसू शकतात? अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाने म्हणजे दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालय यांनी दोघांनीही शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आली होती। त्यामुळेच उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली। उच्च न्यायालयाने जर का आज पुन्हा याच आदेशावरती कायम राहिले तर त्यांना सुप्रीम कोर्टात देखील कोकाटे हे धाव घेऊ शकतात। मात्र तोपर्यंत उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंना दिलासा देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे त्यांच्यावरती सुरू असलेले जे उपचार आहेत त्याचा जो अहवाल आहे या आधारावरती कोकाटेंना काही वेळ मेडिकल्स बेसिसवरती त्यांना त्या ठिकाणी अटक करता येऊ शकणार नाही असं देखील। त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत, मात्र जी अटकेची टांगती तलवार आहे ती त्यांच्यावरती कायम आहे, कारण कोर्टाने सक्त आदेश दिलेले आहेत की कोकाटे आणि इतर जे आरोपी आहेत यांना पकडून न्यायालयात आणा।
त्यामुळे एक तर जे वैद्यकीय अहवाल आहे हा एक बचावाचं साधन राहू शकतं आणि दुसरीकडे आज न्यायालय काय निर्देश देतं आणि न्यायालयाने जरी त्याच शिक्षेवरती ते कायम राहिले तर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा हा देखील कोकाटेंचे वकील ठोठावू शकतात। त्यामुळे हे 3 पर्याय आहेत, या 3 पर्यायांचा वापर हा देखील पुढे होऊ शकतो। एकूणच जर का हायकोर्टाने देखील त्याच आदेशावरती आपण कायम असल्याचं म्हटलं तर कुठेतरी अडचणीत कोकाटेंच्या वाढ होऊ शकते, कारण या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं त्यांना 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड हे आकारण्यात आलेले आहेत, जे की एका लोकप्रतिनिधीसाठी हे फार धोकादायक म्हणावं लागेल। याआधी देखील आपण जर पाहिलं तर अनेक अशा लोकप्रतिनिधींवरती कारवाया झाल्या होत्या आणि त्यांना आमदारकीचा देखील राजीनामा द्यायला लागला होता आणि त्यानंतर त्यांच्या एकूणच राजकीय भवितव्यावरती देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता किंवा झाला होता। त्यामुळेच कोकाटेंचं राजकीय भवितव्य हे देखील तितकंच अडचणीत असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळतंय। निश्चितपणे सूरज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही वर्षांचा जर आपण इतिहास बघितला अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी अनेकदा वैद्यकीय कारणं समोर येताना दिसतात आणि जो प्रत्येकाला अधिकार आहे आपला स्वतःचा कायदेशीर बचाव करण्याचा आणि त्यासाठी आपली बाजू मांडण्याचा, मात्र ज्या प्रकारे आत्ता या सगळ्या घडामोडी घडत आहेत, ज्या प्रकारे माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर थोड्याच वेळात ऑफिशियली जाहीरपणे त्यांचं मेडिकल बुलेटिन जाहीर होईलच, त्यावेळी नेमकं काय रुग्णालय प्रशासन सांगतं हे देखील समोर येईलच। मात्र अचानकपणे हा जो मेडिकल अँगल गेल्या काही तासांमध्ये अचानकपणे समोर आलेला आहे, त्याविषयी अधिक विस्ताराने आपण समजावून सांगूया की काय नेमक्या आरोग्याच्या तक्रारी सांगितल्या जात आहेत, या अहवालातल्या कुठल्या गोष्टी कुठल्या अँगलनी हा अहवाल महत्त्वाचा असणार आहे आणि कोकाटेंच्या तब्येतीबाबत मेडिकल बुलेटिन येईलच, मात्र आत्तापर्यंत जे अपडेट समोर आलेले आहेत त्यामध्ये नेमका काय त्रास त्यांना होत असल्याचं सांगितलं जात आहे। अमोल, जवळपास जेव्हापासून नाशिक न्यायालयाकडनं हा NBW जारी करण्यात आला त्याच्या आधीपासून जर आपण पाहिलं तर कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्याचबरोबर त्यांचा जो होणारा त्रास आहे हा नियंत्रणात नाहीये, त्यामुळे तो जो त्यांना त्रास होतो आहे या संदर्भातल्या वेदना ह्या देखील त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। दुसरीकडे जर आपण सांगायचं झालं तर श्वास घेताना देखील त्यांना त्रास होत असल्यामुळेच त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते आणि या दरम्यानच जो मेडिकल अहवाल त्यांचा आला, या अहवालात देखील हीच कारणं देण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर पुढील काही दिवस हे त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे। काल कुलदीप देवरे यांचा जो जबाब आहे, जे काल लीलावती रुग्णालयात होते, त्यांचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे। त्यांनी देखील या संदर्भातली माहिती ही पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे नाशिक पोलीस हे सध्या वैद्यकीय अहवालासंदर्भात वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। एन्जिओग्राफी करण्याची गरज असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। हा अहवाल अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाहीये आणि याच्या संदर्भातलीच माहिती नाशिक पोलिसांकडून देखील रुग्णालय प्रशासनाकडे मागण्यात आलेली आहे की नेमकी काय उपचार आहे, दिवस त्यांना या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे, या संदर्भातली माहिती ही या ठिकाणी पोलिसांकडून मागण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण सांगायचं झालं तर ह्या एका मेडिकल जो अहवाल आहे याचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर कोर्टात देखील एक केस चालू आहे, याचिका दाखल करण्यात आली होती। या दोन्ही ज्या गोष्टी चालू आहेत, इकडे NBW आहे तर दुसरीकडे नाशिक न्यायालयाने दिलेला निर्णय, या संदर्भात शिक्षेसंदर्भातला जी स्थगिती आहे यावरती देखील स्टे यावा, या अनुषंगाने जो युक्तिवाद चालू आहे त्यावरती आता उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे त्यांची तब्येत जी आहे ती अद्याप त्यांना विश्रांतीची गरज असल्याचंच डॉक्टरांकडून सांगण्यात आलं असलं तरी न्यायालय नेमके काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि पुढील काही दिवसात त्यांच्यावरती काय नेमके उपचार केले जातात। थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडनं एक पत्रकार परिषद घेत कोकाटे यांच्यावरती सुरू असलेल्या उपचारासंदर्भातली अधिकृत माहिती ही देण्यात येईल। त्यानंतर पुढची नाशिक पोलिसांची जी भूमिका आहे ही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, निश्चित सूरज, काही वेळासाठी होल्ड करा, आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा। काही महत्त्वाची माहिती, काही फॅक्ट्स आपण बघूया या सगळ्या प्रकरणाबाबतच्या। जुन्या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत दाखवण्यात आली आहे आणि पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे। नंतर मिळकत वाढली तर घर परत करावं असा काही नियम नाही, असाही वकिलांचा दावा आहे। आर्थिक परिस्थिती बदलत असते। 1989 साली घरासाठी ज्यावेळी त्यांनी अर्ज केला त्यावेळी त्यांची मिळकत वेगळी होती
असा दावा वकील करतायत आणि 1993-94 मध्ये कोकाटेंची मिळकत वाढली असा युक्तिवाद वकिलांकडून सध्या केला जातोय. कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्टता नाही हा मुद्दा देखील कोकाटेंच्या वकिलांनी अधोरेखित केलाय. तर अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे. असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केलाय. त्यामुळे मिळकतीबाबतचा जो मुद्दा आहे, मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असा दावा कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आता या दाव्यावर नेमकं न्यायालयात काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर सूरज, आता हे जे दावे वकिलांकडून केले जात आहेत त्यातले काही महत्त्वाचे दावे समोर येत आहेत याविषयी सांगा. विशेषतः मिळकतीबाबतचा जो मुद्दा कोकाटेंचे वकील उपस्थित करतायत त्याविषयी. नक्कीच कोकाटेंचे वकील रवी कदम यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो म्हणजे 1989 मध्ये ज्यावेळी घरासाठी अर्ज केला होता त्यावेळी त्यांची जी मिळकत आहे ही कमी होती, जी जवळपास 2,500 ही प्रति महिना होती. मात्र ज्यावेळी 94 ते 94च्या दरम्यान त्यांच्या मिळकतीत वाढ झाली आणि त्याच आधारावरती पुढे या संदर्भातला जो अहवाल आहे किंवा या संदर्भातले जे क्रॉस चेक आपण करतो हे सरकारकडनं करायला हवे होते असा युक्तिवाद हा आता रवी कदम हे जे कोकाटेंचे वकील आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या संदर्भातले जे डॉक्युमेंट्स आहेत हे दिलेले डॉक्युमेंट्स त्यावेळी खरे ठरले होते, सरकारकडनं एक्सेप्ट करण्यात आले होते आणि त्याच आधारावरती ती घरं ही मिळालेली होती असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो ऑप्शन हा म्हणजे नंतर वाढलेल्या मिळकती संदर्भात कुठलंही पुढील प्रोव्हिजन्स हे त्यामध्ये नाहीये असं देखील स्पष्ट करताना ते आपल्याला सांगताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण ह्याच्यात जो दावा बनावट कागदपत्रांसंदर्भातला केला जात होता त्यावरती रवी कदम हे युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वार्षिक मिळकत ही 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्यासंदर्भात कुठेही उल्लेख हा सरकारी दस्तावेजामध्ये नसल्याचं देखील म्हणतायत. त्याचबरोबर ती कोर्टाच्या निकालात कोकाटेंचा वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर कोकाटेंच्या वकिलांकडनं आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीने वाढीव रक्कमेवरती बोट ठेवलं जात आहे त्यावरती आक्षेप हा रवी कदम आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्यावेळी ही घरं घेण्यासंदर्भातला अर्ज केला होता त्यावेळीची मिळकत आणि नंतरच्या मिळकतीमध्ये नक्कीच तफावत असू शकते, त्यानंतरचं राहणीमान हे देखील वाढू शकतं असा देखील दावा ते त्या ठिकाणी कोर्टात आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जवळपास 89 पासूनचे सुरू असलेलं हे प्रकरण आज आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये या ठिकाणी निकाली निघताना पाहायला मिळत आहे आणि त्यामध्येच कोकाटेंच्या अडचणीत या वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे. आता न्यायालयात युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाकडनं काय निर्देश देतात आणि त्या एकूणच निर्देशावरतीच पोलिसांची पुढील कारवाई ही देखील अपेक्षित राहणार आहे. मात्र युक्तिवाद हा जरी रवी कदम यांच्याकडनं केला जात असला तरी सरकारी वकिलांकडनं देखील प्रत्येक गोष्टींवरती बोट ठेवत जे घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरती आक्षेप घेताना पाहायला मिळतात. अमोल. सूरज, ज्या प्रकारे आता ह्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, मंत्रिपद तर कोकाटेंनी गमावलेलं आहेच, शिवाय त्यांच्या आमदारकीवर देखील या सगळ्यातून गंडांतर येण्याची शक्यता दिसते आहे. तशा प्रकारची प्रक्रिया भविष्यामध्ये होऊ शकते. या सगळ्यावर त्यांचे जे स्थानिक राजकारण आहे तिथले जे कार्यकर्ते आहेत, जसं तो आत्ताच म्हणालास की मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी देखील दाखल झालेले आहेत आणि कोर्ट परिसरामध्ये देखील ते पोहोचलेले आहेत. कशा प्रकारे स्थानिक समीकरणं याच्यामुळे घडू बिघडू शकतात याविषयी सांगा. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकाटे हे जुने नेते आहेत. जवळपास 4 वेळा ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री म्हणून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर हाऊसमधला एक फोटो जो ते मोबाईलवरती गेम खेळत होते त्यामुळे ते त्यांच्यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे ते खातं सोडून त्यांच्या आणि त्याच दरम्यान हे संपूर्ण प्रकरण बाहेर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी निकाल आला न्यायालयाचा त्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावली. एकूणच ही संपूर्ण कारकीर्द पाहता राजकीय भवितव्य हे तर कठीण अडचणीचं आलेलं पाहायला मिळतंय. कारण न्यायालयाच्या एकूणच शिक्षेमध्ये 2 वर्ष आणि 10,000 दंड
हा देखील त्या ठिकाणी शिक्षा सुनावलेली होती। त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीला जर का अशा प्रकारची शिक्षा सुनावली जाते 2 वर्षापेक्षा अधिकची, तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचं एक उदाहरण मागच्या काही वर्षांमधलं असेल, काही महिन्यांमध्ये होतं। त्यांना देखील अशाच पद्धतीने त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता। मात्र पुढील 6 वर्ष ही देखील त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीचा फटका हा त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीला देखील पडू शकतो। इतकंच नाही तर नाशिकमध्ये कोकाटे हे नाशिकचे जे आमदार आहेत, गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी निवडून येतात, त्या ठिकाणी देखील त्या मतदारसंघावरती देखील त्यांचा परिणाम हा या निकालाचा होऊ शकतो। त्यामुळे एकूणच कोकाटेंची जी राजकीय वाटचाल आहे किंवा राजकीय कारकीर्द आहे ही देखील अडचणीची म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे एकूणच आजच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे। त्याचबरोबर ती रुग्णालय प्रशासनाकडून येणारा जो न्यायविषयक अहवाल आहे याच्यावरती देखील कोकाटे यांच्या अटकेची टांगती तलवार ही त्यांच्यावर राहणार आहे। त्यामुळे आजच्या या निकालात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, सूरज, ज्या प्रकारे आता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून कोकाटेंच्या वकिलांकडून काही युक्तिवाद केले जात आहेत। आत्तापर्यंत जो युक्तिवाद केलेला आहे त्याविषयी सांगा आणि कशा प्रकारे आता सरकारी वकिलांकडून, सरकारी बाजूकडून आता या सगळ्याला डिफेंड करण्यात येऊ शकतं, कारण हे मुद्दे आत्तापर्यंत खालच्या 2 न्यायालयांमध्ये जे मुद्दे मांडण्यात आलेले होते त्यामध्ये देखील अर्थातच या सगळ्या मुद्द्यांचा समावेश असू शकतो। यातले काही मुद्दे नव्याने आलेले असू शकतात, नवे युक्तिवाद असू शकतात, तर काही युक्तिवाद जे आधी झालेले तेच पुन्हा एकदा नव्याने उच्च न्यायालयामध्ये मांडण्यात आलेले असू शकतात। तर न्यायालयामध्ये आज कुठल्या 2 महत्त्वाच्या विषयांवर निर्णय अपेक्षित आहे याविषयी तर आपण बोललोच, मात्र आजच्या दिवसात जी प्रक्रिया आहे उच्च न्यायालयातली ही पहिलीच सुनावणी असणार आहे। त्यामुळे या दृष्टीने दोन्ही बाजू काय नेमकं ठसवण्याचा किंवा बिंबवण्याचा प्रयत्न न्यायालयासमोर करताना दिसत आहेत, ज्या प्रकारचे आत्तापर्यंत जे अपडेट जे युक्तिवाद समोर येत आहेत त्यावरून? नक्कीच अबोल, जर आपण पाहिलं तर ज्यावेळी दोन्ही न्यायालयांकडनं निकाल दिल्यानंतर उच्च न्यायालयात ज्यावेळी कोकाटेंच्या वकिलांनी धाव घेतली त्यावेळी अनेक प्रश्न हे कोकाटेंच्या वकिलांकडनं उपस्थित तर करण्यात आलेच, मात्र ते त्या ठिकाणी सरकारी वकिलांकडनं जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यांना देखील उत्तरं देण्यात आलेली आहेत। याचबरोबर ती दोन्ही न्यायालयात झालेल्या युक्तिवादासंदर्भातला देखील आर्ग्युमेंट हे या ठिकाणी आता सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। त्यावेळी नेमकं काय झालं होतं त्याचं कथन हे देखील रवी कदम हे करताना पाहायला आपल्याला मिळत आहेत, कारण हे एक प्रकरण आजचं नाहीये, तर जवळपास 30 वर्षापूर्वीचं आहे। 1989 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं अल्पसंख्याकांची दाखवलेली जी घरं आहेत ही देखील ही घेण्यात आली होती आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटलेली होती आणि त्यानंतर जर पाहायला मिळालं तर आता न्यायालयात हे संपूर्ण प्रकरण जे की 89 ते 94 पासूनचे जे ग्राह्य धरण्यासंदर्भात त्यात कुठेही उल्लेख नसल्याचं सरकारी कागदपत्रांवरती बोट ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोर्टाचा जे निकाल आहे त्यावरती वार्षिक उत्पन्न, त्यावेळीचं घडलेल्या घडामोडी यावरतीच मागचा लेखाजोखा हा रवी कदम जे आहेत ते वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर ती फॉर्जरी केल्यासंदर्भातली दोषी ठरवण्यात आलं आहे, मात्र फॉर्जरी हा रवी कदम यांच्याकडनं केला जातोय। त्याचबरोबर ती कागदपत्रांवरतील सह्या या आमच्याच आहेत, कोण स्वतःची सही हा फर्जरी करू शकेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। माहिती जरी चुकीची असली तरी ती फॉर्जरी असू शकत नाही हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे, कारण जर आपण पाहिली तर जी कलमं लावण्यात आलेली आहेत त्यामध्ये 420 हे कलम लावण्यात आलेले जे की फसवणुकीसाठी त्या ठिकाणी लागतं, तर यामध्ये कुठलीही फसवणूक करण्यात आली नसल्याचा देखील युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे। त्याबरोबर ती 463 जे फॉर्जरी अंतर्गत दोषी ठरवण्यात आलेला आहे, मात्र ही फॉर्जरी होऊ शकत नाहीये। यावरती जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याचे प्रश्नांची उत्तर ही देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा जो संपूर्ण गुन्हा आहे हा फसवणुकीचा नसल्याचा जो दावा आहे हा रवी कदम यांच्याकडनं कोर्टात केला जात आहे आणि त्याच्यावरती आता सरकारी वकिलांकडनं काय नेमकं उत्तर येतं, काय त्यांच्याकडनं युक्तिवाद केला जातो या संपूर्ण प्रकरणाबाबतचा हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, सूरज, कोर्टामध्ये नेमकं काय होतं आणि आज अंतिम फैसला काय होतो याकडे आपलं लक्ष असेलच। सध्या काही महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत ते आपण बघूया। मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असा दावा कोकाटेंच्या वकिलांकडून करण्यात आला आहे। वार्षिक उत्पन्नाबाबत जो अंदाज वर्तवण्यात आलेला होता त्या अनुषंगाने हा दावा करण्यात आला आहे। तर चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही असाही दावा केला आहे। फसवणुकीअंतर्गत आम्हाला चुकीचं ठरवलं, चुकीच्या माहितीला फसवणूक कसं म्हणायचं
असा वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असंही म्हणण्यात आलेलं आहे। कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवलेल्या अंदाजाबाबत कोकाटेंच्या वकिलांनी आक्षेप नोंदवलेले आहेत आणि चुकीची माहिती वेगळी त्याला फसवणूक म्हणता येणार नाही। फसवणुकीअंतर्गत आम्हाला चुकीचं ठरवलं, मात्र त्यावर आमच्या सह्या आहेत, चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे युक्तिवाद सध्या सुरू आहेत। सुरत ज्या प्रकारे सध्या आपण पाहतो आहोत की राजकीय वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप होत आहेत आणि अनेक मोठमोठी प्रकरणं गेल्या काही महिन्यांमध्ये समोर येत आहेत। त्यातलं अगदी पुण्यातलं जैन बोर्डिंगचं प्रकरण असो किंवा कोरेगाव पार्कची जमीन असो किंवा साताऱ्याचं ड्रग्ज प्रकरण असो, मात्र महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे एका मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ येणं आणि तिथपर्यंत त्या एंड रिझल्टपर्यंत एखादं प्रकरण पोहोचणं, याचे नेमके काय राजकीय पडसाद उमटू शकतात। विशेषतः ज्या प्रकारच्या स्टेजवर आत्ता आपण आहोत, महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये हे घडतंय। अमोल, जवळपास 29 महानगरपालिकेच्या भूगोल वाजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक जिल्ह्यातल्या नगरपालिका यांच्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली जी ताकद आहे ही पणाला लावलेली पाहायला मिळते आणि अशातच ज्यावेळी अशी प्रकरणं बाहेर येतात त्याचा नक्कीच परिणाम या संपूर्ण निवडणुकींवरती होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। बीडचं झालं, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे यांना आपलं जे मंत्रिपद आहे हे सोडावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर मध्यंतरीच्या काळात विधानसभेत आपण पाहिलं तर अनेक व्हिडिओ क्लिप्स या देखील व्हायरल झाल्या होत्या। अनेक मंत्र्यांचे पैसे घेतलेल्या बॅगांसंदर्भातले व्हिडिओज होते। त्याचबरोबर ती पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणात हे देखील समोर आलं होतं। मात्र ही जेव्हा प्रकरणं समोर येतात त्याच्यानंतर त्याचा जो परिणाम आहे हा त्या जिल्ह्यात नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या कोकाटेंवरती झालेल्या एकूणच ज्या आरोप आहेत याचा परिणाम देखील नाशिक नगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये देखील प्रामुख्याने पाहायला मिळेलच। कारण अशा पद्धतीने ज्यावेळी सरकारवरती आरोप होतात, भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्यावेळी नक्कीच त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो नागरिकांचा हा देखील एक वेगळा असतो। त्यामुळे अशा वेळी नागरिक किती सजग आहेत हे देखील आपल्याला मतदानाच्या माध्यमातून कळतंच। मात्र एकूणच राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी फडणवीस सरकारवरती विरोधकांकडून जे आरोप होत आहेत हे अत्यंत गंभीर आहेत। या एकूणच फडणवीस सरकारांमध्ये जवळपास 2 मंत्र्यांना आतापर्यंत राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण परिस्थिती आपण जर पाहिली तर यापुढे देखील या संदर्भातली जी सतर्कता आहे ती घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि असे आरोप जेव्हा सरकारवरती होत असताना त्याचा नक्कीच परिणाम हा निवडणुकीवरती देखील होतो। मात्र ह्याची आता सर्वासर्व किंवा यातनं कसा सुवर्णमध्ये काढत सरकार स्वतःची बाजू ठेवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तुर्तास जर आपण न्यायालयात पाहिलं तर अद्याप रवी कदम आहेत जे कोकाटेंचे वकील आहेत यांनी स्पष्टता आपण सांगितलेली आहे की कोर्टामध्ये की कुठल्याही प्रकारचे फॉर्जरी डॉक्युमेंट्स या व्यवहारामध्ये जोडण्यात आलेले नाहीयेत। मिळकती संदर्भातली जी जबाबदारी होती ही सरकारने पडताळून घ्यायला हवी होती। याचपूर्वी ज्यावेळी जमिनी किंवा घरांची जी खरेदी होती त्यावेळेस आपल्या मिळकती संदर्भातली आपण माहिती दिली होती। 4 वर्षानंतर त्या मिळकतीमध्ये जर का वाढ होते तर याची पडताळणीची जबाबदारी ही सरकारची असल्याचं देखील रवी कदम यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे अर्जात आणि प्रतिज्ञापत्रात या 2च गोष्टींवरती सह्या असल्याचा युक्तिवाद हा देखील कोकाटेंचे वकील आपल्याला करताना पाहायला मिळतात कोर्टात। जरी यातला मजकूर हा वादातील असला तरी तो फॉर्जरी ठरत नाही, कारण जे आरोप फॉर्जरी संदर्भातले या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेले आहेत हे फॉर्जरीचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न रवी कदम हे या ठिकाणी प्रामुख्याने करताना आपल्याला न्यायालयात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने 420 463 ही जी कलमं आहेत फसवणुकी संदर्भातली ही चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली आहेत। कुठलंही दुसरं डॉक्युमेंट्स किंवा बनावट कागदपत्र या ठिकाणी जोडण्यात आलेलं नाहीये, हेच या ठिकाणी स्पष्ट सांगताना रवी कदम आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही कलमं ही चुकीची आहेत आणि त्याच कलमांनंतर जी उभी राहिलेली केस आहे ही देखील चुकीची असल्याचा एकूणच जो दावा आहे हा कदम यांच्याकडनं केला जात असल्याचं न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, सुरत ज्या प्रकारे कोकाटेंच्या वकिलांचे हे जे सगळे युक्तिवाद आता तू सांगितलेस, अजूनही हे युक्तिवाद सुरू आहेत, याच्यातून ज्या 2 प्रायोरिटीज सध्या कोकाटेंच्या बाजूने असू शकतात, ज्याच्याविषयी सध्या सगळे प्रयत्न सुरू आहेत, ज्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यातला पहिला भाग आहे की हे सगळं प्रकरण, या प्रकरणामध्ये झालेली शिक्षा
या शिक्षेला स्थगिती मिळणं आणि अंतिमतः या प्रकरणातून दोषमुक्ती मिळणं या दिशेने कोकाटे यांचे प्रयत्न असू शकतात. आणि हे झालं लॉंग टर्म टार्गेट. आणि ज्याला आपण शॉर्ट टर्म टार्गेट आपण म्हणू शकतो ते म्हणजे आत्ता जे अटक वॉरंट निघालेलं आहे त्याला स्थगिती मिळवणं आणि अटकेपासून सध्या पुढचा काही काळ दिलासा मिळवणं, हे सुद्धा त्यांचं तात्कालिक ज्याला आपण टार्गेट म्हणतो ते असू शकतं. सध्या जे युक्तिवाद सुरू आहेत याच्यातून नेमकी काय प्रायोरिटी दिसते आहे कोकाटेंच्या वकिलांची? या शिक्षेला स्थगिती मिळणं हे तर अंतिम ध्येय आहेच, मात्र आत्ता तातडीने ज्या मुद्द्याची गरज त्यांना वाटत असावी, अटकेला स्थगिती मिळणं, त्या दृष्टीने कशा प्रकारे हे सगळे युक्तिवाद त्या दिशेने जाताना दिसत आहेत? काय पावलं त्या दिशेने पडतात असं वाटतंय? अमोल, नक्कीच उच्च न्यायालयात ज्या पद्धतीने 2 याचिका करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने झालेलं आहे तर ती जी शिक्षा झालेली आहे या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी आणि त्यापूर्वीच आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. या संपूर्ण प्रकरणात जे फसवणुकीचे आरोप झालेले आहेत हे चुकीचे आहेत. व्यवहारासंदर्भातले जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ते देखील चुकीचे असल्याचा युक्तिवाद हा ठिकाणी न्यायालयात तर केला जात आहेच, मात्र दुसरीकडे NBW वॉरंट जे नाशिक न्यायालयाकडनं बजावण्यात आलेला आहे त्याला देखील स्थगिती देण्यात यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्हीही गोष्टी कोकाटेंच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र दुसरीकडे न्यायवैद्यक जो अहवाल आहे ज्याच्यावरती उपचार सध्या कोकाटेंवरती सुरू आहे त्या संदर्भातला जो रिपोर्ट येणं अपेक्षित आहे याच्यावरती देखील जी अटकेची टांगती तलवार आहे ही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. कारण एकूणच या तिन्ही गोष्टी म्हणजे हे तीनही पर्याय सध्या कोकाटेंसमोर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच आजचं जर कोर्टातलं जर विवरण आपण पाहिलं की जो युक्तिवाद चालू आहे या युक्तिवादामध्ये हे जे प्रकरणच घडलेलं आहे किंवा हे जे कागदपत्रांवरतीच आपण बोट ठेवत आहात की फसवणूक आहे, तर ही फसवणूक नाहीये, तर ही शासनाची चूक आहे. कारण ज्यावेळी ही घरं घेण्यात आली होती त्यावेळी जी मिळकत रक्कम दाखवण्यात आली होती ती तेव्हाची होती आणि त्यानंतर जी वाढ झाली होती तर ती सरकारने त्या संदर्भात निदर्शनास आणून द्यायला हवी होती असं जे मत या ठिकाणी रवी कदम हे बोलून दाखवत आहेत. आणि एका पद्धतीने ते सरकारचीच कशी ही चूक आहे हे निदर्शनास न्यायालयाच्या आणून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकूणच आता ह्याच्यावरती सरकारी वकील काय युक्तिवाद करतात, कशा पद्धतीने जे ऑब्जेक्शन्स घेण्यात आले आहेत ज्या 2 कलमांवरती ते म्हणजे 420 आणि 463 जे की फसवणुकीसाठी वापरले जातात, हे कलम जे वापरण्यात आलेले आहेत त्यावरती कसे ते खोडून काढतात की हे आरोप चुकीचे आहेत आणि ज्या कशा पद्धतीने गैरव्यवहार झालेला आहे हे कशा पद्धतीने सरकारी वकील स्पष्ट करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात हे 3 पर्याय जे आपण सांगितले ते कोकाटेंसाठी सध्या तरी प्रामुख्य दृष्टीने दिसताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ती न्यायालय आता याचिकेवरती स्थगिती देते का, त्याचबरोबर ती नाशिक न्यायालयाने जे NBW वॉरंट जारी केलेला आहे त्याला स्थगिती देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जर का स्थगिती दिली तर कुठेतरी अटकेपासून बचाव हा कोकाटेंचा होऊ शकतो. मात्र भविष्यात या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा या संपूर्ण गोष्टीची शहानिशा करून त्याचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सादर करून त्यामध्ये क्लीन चिट घ्यावी लागणार आहे. मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर नाशिकचं जे दंडाधिकारी न्यायालय आहे, नाशिकचं जे जिल्हा सत्र न्यायालय आहे, या दोघांनीही आपला जो निर्णय आहे हा कायम ठेवल्यामुळेच आज या ठिकाणी उच्च न्यायालयात कोकाटे यांनी धाव घेतलेली आहे आणि तोच युक्तिवाद या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचं जी बाजू होती ती आता त्यांनी मांडलेली आहे. यापुढे सरकारी वकिलांकडनं युक्तिवाद केला जाईल आणि कशा पद्धतीने कोकाटे यांच्या ज्या झालेली जी कागदपत्रांची संदर्भातली जी आरोप झालेले आहेत ते कशा पद्धतीने आता खोडून काढले जातील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल, सूरज, ह्याच्यामध्ये आता तू सांगितलंस त्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या बाजूंनी सध्या कोकाटेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जातो आहे. यातली अजून जी गोष्ट स्पष्ट झालेली नाहीये ती आहे वैद्यकीय अहवाल. कोकाटेंच्या तब्येतीबाबत नेमका काय अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि तो अहवाल अजूनही बाहेर आलेला नाहीये. तो अगोदर निश्चितपणे न्यायालयामध्ये सादर केला जाईल आणि त्यानंतर हे मेडिकल बुलेटिन कदाचित माध्यमांसमोर डिक्लेअर केलं जाईल असं सध्या तरी दिसतं आहे. याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात. मात्र केवळ ही जी त्यांच्या आरोग्याचा मुद्दा आहे तेवढ्या एका कारणावरून हे अटक वॉरंट जे आहे ते रद्द केलं जाऊ शकतं का,
केवळ तब्येतीच्या कारणावरून त्यांना दिलासा मिळवण्यात यश येऊ शकतं का, की त्याच्या जोडीला इतर काही मेरिटचे मुद्दे आहेत जे मांडले जात आहेत, त्यांच्या उत्पन्नाचा मुद्दा असेल किंवा इतर जे मुद्दे जे आर्ग्युमेंट विषयी आपण बोलतो आहोत, की या सगळ्या मेरिटच्या मुद्द्यांची सुद्धा मदत घेतली जाऊ शकते, याविषयी नेमकी वकिलांची स्ट्रॅटेजी काय असू शकते? अमोल, नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये न्यायवैद्यक अहवाल हा तर महत्त्वाचा आहेच, मात्र दुसरीकडे मेरिट हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण नेमक्या ज्या मुद्द्यांवरती आरोप पोलिसांकडनं किंवा न्यायालयातनं करण्यात आलेले आहेत ते एक एक करून कशा पद्धतीने चुकीचे आहेत किंवा ते विनाकारण ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आणण्यात आल्याचा जो दावा रवी कदम करताना पाहायला मिळतं, हा त्याचाच एक भाग आहे की मेरिट नेमकं काय सांगता आहे किंवा गुन्ह्याची जी बाजू आहे ही नेमकी काय सांगितली जाते आणि त्या आधारावरती त्यामधलं कन्क्लुजन किंवा पुढे निर्देश दिले जातात. त्यामुळे एक एक बाजू जी मांडली जाते ही का महत्वाची आहे, त्यावेळीचं मिळकत आणि आत्ताच्या मिळकतीमध्ये कसा तफावत आहे, कशी या उत्पन्नांमध्ये वाढ झाली होती, ज्यावेळी घर घेतलं ते कुठल्या आधारावरती ती घरं घेण्यात आली होती, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे समजावून सांगितल्या जाऊ शकतात. निश्चितपणे म्हणजे सूरज, आता कोर्टामध्ये नेमकं काय होतं यावर आपलं लक्ष असेलच, थोड्याच वेळात त्याचा निर्णय अपेक्षित आहे. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी अधिक अपडेटसाठी तुमच्याकडे येत राहू. यानंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. फुटबॉल स्टार मेसीचा भारत दौरा संपला, पण त्याच्यासाठी सर्वात अविस्मरणीय भेट ठरली ती जामनगरमधील वनताराची. वनतारामध्ये प्रवेश करताच मेसीने प्रार्थना समारंभाला हजेरी लावली.